नमस्कार मंडळी. आपल्या समोर दिसणाऱ्या स्वजाणीवांचा शोध ह्या पुस्तकावर आपण आज युट्यूबच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. स्वतःमधील स्वची जाणीव, आपल्यामधील आपल्याच प्रतिमेचा शोध घेण्याची वृत्ती मुलांनी विद्यार्थी दशेतच रुजवायला हवी. आपल्या अंतरंगात बघायला मन सुरुवात करते तेव्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव होत असते. आपल्यामधील त्या जाणीवेला ओळखण्यासाठी, शोधण्यासाठी स्वतःमध्ये तसा विकास करायला हवा. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांतून माणसाने शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःमधील जाणीवेचा प्रकाश अंतरंगातून बाहेरील विश्वात पसरवला पाहिजे. चला तर मग जाणीव म्हणजे काय? सर्वप्रथम स्वतःला जाणीव करून द्या की स्वतः आपण कोण आहोत. हा साधासा जरी वाटत असणारा विचार असला तरी जीवनात ह्या अशा साध्या विचारांचा मोठा परिणाम घडून आलेला आहे. लाखांमध्ये एक रुपया आपणाला एक क्षुल्लक आहे असे वाटते, तरी तुम्ही 99,999 ला लाख रुपये म्हणू शकत नाही. त्यासाठी तो एक रुपया ही त्या लाखाला एक महत्वपूर्ण भाग आहे, हे कधीही विसरू नका. समाजात आजकाल पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाल्यामुळे माणसाला तो एक रुपया म्हणजे फरक न पडणारी गोष्ट वाटते. पण खरे पाहायला गेले तर दूध आणि तुपांमध्ये किमतीचा किती फरक आहे तो समजावून घेऊ. यामध्ये दूध त्या झाडावरील कच्च्या फळाप्रमाणे आहे, जी कच्ची फळे उपयोगाची वाटत नाहीत, पण पिकलेली फळे आपणाला खायला आवडतात. कच्च्या फळांचा अनेक प्रक्रियेचे रूपांतर नंतर पक्क्या फळांमध्ये होते. हा साधारण नैसर्गिक नियम आहे, जो सर्वदा सर्वांना लागू होतो. तसेच आपल्या जीवनातही तो तितकाच लागू होतो. परिपूर्ण माणूस हा जन्मता देवाने इथं पाठवलेला नाही. तो जो काही घडतो तो त्याच्याच कर्माने. म्हणून आपल्या परीने चांगले कार्य करत राहिल्याने चांगलेच घडत जाणार हे मात्र नक्की. हा वरील सारा भाग झाला भौतिक विश्लेषणात्मक, पण जाणीवेचा भाग म्हणून तो अजूनही न समजणारा वाटत असेल. आधुनिकतेच्या या वाटेवर जलद मिळणारी गोष्ट प्रत्येकास हवी आहे. शाळेला पहिलीला गेलो की पुढील वर्षी 10वीच्या वर्गात लगेच बसता येत नाही. त्यासाठी वेळ, काळ, ज्ञान, आत्मकौशल्य, शारीरिक, मानसिक इत्यादी अशा अनेक गोष्टी आत्मसात केल्याने आपण पुढे पुढे जात राहतो. हीच आपल्यामधील त्या दिशेने वाटचाल करणारी भावना म्हणजे शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक गुणकौशल्ये अशा आपल्यातील अनेक विकसित जाणीवांचा प्रवास होय. या अशा अनेक विषयांच्या गोष्टी शालेय जीवनात आपल्याकडून होत असतात. अशा वेळी आपण कशामध्ये तरी जास्त बौद्धिक तर कशामध्ये तरी गुणात्मक कमी असे असतो. ज्यामध्ये जास्त ज्ञानात्मक असतो तिकडे कमी लक्ष देतो व जिथे कमी असतो तिकडे जास्त लक्ष देऊन परिपूर्ण होण्यासाठी बघत असतो. अशांमध्ये आपल्याला जाणीव होते की कशामध्ये कच्चे आणि कशामध्ये पक्के आहोत. याच जाणीवेचा शोध होऊन आपण त्या दिशेने जास्त प्रवाहित होतो. पुस्तकापलीकडची एक उर्मी आपल्यात असायला हवी. आपल्याला काय येते काय नाही याची भावना मनात निर्माण होणे म्हणजेच आपल्याला आपल्या जाणीवांचा शोध लागणे होय. जाणीव म्हणजे तुमच्या अंतरंगातील तुमच्या ऐहिक गुणांचा घेतलेला शोध. आपल्या कर्माने सिद्ध केलेला एक आगळा वेगळा आपल्यातील एक आत्मविश्वास. आंतरिक जाणीव आपल्याला स्वतःकडे बोट दाखवते आणि बाहेरील गोष्टी जास्त गुंतलो की दुसऱ्याकडे आपल्याला जास्त खेचत जाते. अशामध्ये आपण घडत तर नाहीच, पण भरकटतो ही मात्र खरे. म्हणून आपल्यातील त्या जाणीवेचा प्रकाश अंतरंगातून येत असतो, फक्त तो आपल्याला दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे. तेव्हा या प्रकाशाच्या मार्गाने तुम्ही जात राहाल, तेव्हा या समाजात तुम्हीही त्या प्रकाशमान सूर्यासारखे काहीतरी देत राहाल. समाजात एक उच्च स्थान मिळवाल, सुख समाधान भोगत राहाल, आत्मविश्वास मिळवत राहाल, आत्मसन्मान मिळेल. जाणीव म्हणजे समाधीस्थ राहून अंतरंगातील मीच्या शक्तीला परिपूर्णपणे जाणून घेणे. अंतरंगात जे आहे ते बाहेरंगात देणे. जाणीव असते आपल्यातील सद्गुणांची, गुणकौशल्यांची, विविधतेची व त्या परमशक्ती